नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शिवणकाम विथ पुष्पामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी जोडताना साइड पार्टला ती कमी का पडते, जर हा प्रॉब्लेम तुम्हाला पण येत असेल तर आजचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे। तो शेवटपर्यंत नक्की बघा। म्हणजे कटोरी जोडताना बघा साइड पार्टला ती कमी जास्त होते, तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा हा प्रॉब्लेम होत असेल किंवा ज्या मैत्रिणी अगदी परफेक्ट शिवणकाम करतात परंतु आजपर्यंत त्यांनी खूप सारे व्हिडिओ बघितले तरी सुद्धा त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही, तर आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी कमी पडण्यावर परफेक्ट असा उपाय मी इथे सांगितलेला आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी बघा इथे मी आपला फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण ते कटिंग करून घेऊयात। आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी अगदी परफेक्ट असा उपाय कटोरी कमी पडण्याबद्दल बघायला मिळणार आहे, कारण आजपर्यंत असा व्हिडिओ तुम्ही कुठेही पाहिला नसेल किंवा असा परफेक्ट असा उपाय तुम्ही खूप सारे व्हिडिओ पाहिले असेल तरी अशी परफेक्ट अशी ट्रिक तुम्हाला कोणी सुद्धा सांगितली नसेल। त्यामुळे नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे। तर बघा इथे आपण ही कटोरी दुसऱ्या पेपरवर वाढवून घ्यायची आहे। या सर्व बेसिक गोष्टी आहेत, या तर सर्वांना कटोरी वाढवण्याचं बद्दल माहितीच आहे, परंतु स्टेप बाय स्टेप आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे कोणती ट्रिक वापरायची आहे जेणेकरून कटोरी जोडताना ती कमी पडणार नाही। तर बघा हे सर्व कटोरी वाढवून घेतल्यानंतर तिन्ही साईडला 1.25 इंचांनी ही कटोरी आपण वाढवायची आहे, कारण 30 साईजचं हे माप आहे आणि दोन्ही साईडने 1.5 इंच ही वाढवून घ्यायचं आहे। बघा आता पूर्ण कटोरी इथे आपण वाढवून घेतलेली आहे। बघा आता ही कटोरी बघा जोडताना आता आपल्याला काय वाटतं, आता ही कटोरी झालेली आहे तर आपण ती कटिंग करतो आणि जसं आहे तसं पॅटर्न आपण कपड्यावर ठेवतो आणि नंतर ते आपण स्टिच करतो, परंतु ते जोडताना आपली ती कटोरी कमी पडते। तर असे होऊ नये त्यासाठी बघा ही ट्रिक इथे वापरायची आहे। आपला हा साइड पार्ट अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे। तर बघा इथे माझा तो 7 इंच येत आहे, तुमचा जो काही येईल तो, आणि बघा त्याच पद्धतीने जी आपण कटोरी वाढवली आहे गोलाकार आकारामध्ये ती पण आपण मोजून घ्यायची आहे। तर ती पण माझी इथे 7 इंच येत आहे। तर बघा दोन्ही भाग आपले 7 इंच येते, तर हे अगदी बरोबर आहे असं तुम्हाला वाटणार, तर इथेच तर आपण चुकतो। काय होतं, इथे जो काय बदल करायचा आहे तो इथे आपण करायचा आहे, कारण अशी आहे जर तशीच कटोरी तुम्ही कटिंग केली तर ती नक्कीच तुमची कमी पडणार आहे। तर बघा इथे कटोरी जी कटिंग करण्याआधी काय करायचं आहे, जी कटोरी आपण मोजली आहे त्यापेक्षा ती अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायची आहे, जेणेकरून ती जोडताना ती अजिबात तुमची इथे कमी पडणार नाही आहे। कारण आपण जेव्हा कटोरी जोडतो ती गोलाकार आकारामध्ये जोडत ती अगदी अर्धा इंच वाढवल्यामुळे ती परफेक्ट बसणार आहे। ही परफेक्ट ट्रिक आहे बघा कटोरी वाढवण्याची, आणि कटोरी वाढवल्यामुळे तुमची ती कटोरी साइड पार्टला जोडताना अजिबात कमी पडणार नाही। परफेक्ट असं हा उपाय आहे, हा नक्की तुम्ही करून बघा आणि ही ट्रिक वापरल्यामुळे तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो नक्कीच सॉल्व्ह होणार आहे। नक्कीच मी आतापर्यंत खूप व्हिडिओ पाहिले तरी सुद्धा तुमचा प्रॉब्लेम दूर झाला नसेल तर नक्की हा व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्ही तर बघा इथे मी हे पूर्ण असं टक्सचं वगैरे मार्किंग करून घेतलं आहे। तर खूप अशी सोपी पद्धत आहे आणि अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो परफेक्ट तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तो तुम्हाला अगदी परफेक्ट कळणार आहे। बघा अशी कटोरी आता आपण जोडून बघायची आहे, तर ती अगदी परफेक्ट बसते। बघा अर्धा इंच वाढवल्यामुळेच ती परफेक्ट बसते, जर ती आपण वाढवली नसती तर ती साइड पार्टला नक्कीच कमी पडत होती किंवा पडली असती। तर बघा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पाहिला असेल, तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।